संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे, कारण कृषी क्षेत्रात आता महाराष्ट्र सर्वोत्तम ठरल्याचं पाहायला मिळत आहे। महाराष्ट्राला आता 15वा प्रतिष्ठित असा कृषी नेतृत्व पुरस्कार मिळणार आहे। 10 जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा पुरस्कार स्वीकारणार अशी माहिती मिळते। महाराष्ट्रासाठी ही आनंदाची बातमी। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल आणि महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। निश्चित महाराष्ट्रासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण आतापर्यंत हा पुरस्कार कधीही महाराष्ट्राला मिळालेला नाहीये आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये कृषी क्षेत्रामध्ये ज्या संकल्पना राबवल्या गेल्या, ज्या योजना राबवल्या गेल्या, त्यासाठी हा पुरस्कार दिला गेला आहे। इतर राज्यांच्या तुलनेमध्ये हा पुरस्कार चा विचार महाराष्ट्राचा याच्यासाठी केला आहे की बांबू क्षेत्रामध्ये मोठी लागवड महाराष्ट्राने केलेली आहे आणि त्यासोबतच कृषी सन्मान योजनेअंतर्गत जे केंद्र सरकार पैसे देतं त्याच्या दुप्पट रक्कम महाराष्ट्र सरकार देखील देत आहे। त्यामुळे ह्या पुरस्काराची महाराष्ट्रासाठी नोंद करण्यात आली। त्याचबरोबर कृषी सिंचन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आतापर्यंत जे काम महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेलं आहे त्यासाठी 17 लाख हेक्टरवरती पाणी देण्यात आलं। 123 योजना यासाठी वापरण्यात येत आहेत। त्याचबरोबर कृषी पुरस्कार हा जो दिला जातोय तो पुरस्कार या अगोदर अत्यंत नामांकित व्यक्तींना देण्यात आलेला आहे। राजनाथ सिंग असो, त्यानंतर प्रकाश सिंग बादल असो, त्यानंतर डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यासारख्या मोठ्या व्यक्तींसह परदेशातील बराक ओबामा यांचे कृषीचे मुख्य सल्लागार होते इस्लाम सिद्दीकी यांना देखील हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। त्यामुळे हा पुरस्कार अत्यंत नामांकित आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।